सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी काल सकाळी एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला होता आणि त्यानंतर 7 ते 8 तासामध्ये दुसरं परिपत्रक आलं. त्याच्यामध्ये तर सरळ सरळ नांदेड जिल्ह्याची जी पोलीस भरती आहे ती किती तारखेला होणार त्याचं सगळं विश्लेषण सांगितलेलं होतं. आज दुसरं परिपत्रक आलंय किंवा बिनतारीख संदेश आलाय. म्हणजे विचार करा, काल सकाळच्या व्हिडिओनंतर सलग 2 जर परिपत्रक किंवा एक परिपत्रक आणि एक बिनतारीख संदेश येत असेल फिजिकलच्या बाबतीत, आणि काल सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण 11 ते 15 तारीख सांगितलेली होती, ह्या तारखेपर्यंत सगळे फिजिकल सुरू होणार म्हणून सांगितलेले होते आणि लगेचच 7 ते 8 तासामध्ये एक परिपत्रक आलेला आणि एक बिनतारीख संदेश आलेला आहे. सो नांदेड जिल्ह्याचे इन डिटेल्समध्ये व्हिडिओ काल रात्री तुमच्यापर्यंत 8:30 वाजता पोहोच केलेला होता. आज सकाळी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे दुसरं परिपत्रक आलंय त्या दुसऱ्या परिपत्रकाचं पूर्णपणे विश्लेषण तुमच्यापर्यंत आता आपण करणार आहोत. तर सुरुवातीला एक विनंती करतोय, आपल्या या हक्काच्या चॅनलवर नवीन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की ह्याच्या पुढे जे काही JR असतील, आदेश असतील, संदेश असतील किंवा बिनतारीख संदेश असतील किंवा जे काही असेल ते सगळेचे सगळं तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपला चॅनल प्रामाणिकपणे करणार आहे. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. टेलिग्राम चॅनलवरती सगळे डिटेल्स हे जे काही परिपत्रक असतात किंवा कात्रणं असतात किंवा JR असतात किंवा बिनतारीख संदेश असतात किंवा आदेश असतात, सगळेचे सगळे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकत असतो. सो बघा, आताच्या घडीला खूप महत्त्वाचा विषय की काल नांदेडचं परिपत्रक आलेलं होतं आणि आता एक बिनतारीख संदेश आलाय. त्या बिनतारीख संदेशमध्ये काय सांगितलेलं आहे बघूयात, आणि ह्याच्या पुढं उरलेले जे काही घटक असतील, उरलेले जे काही जिल्हे असतील त्याचं काय होणार, कशा पद्धतीने त्याचं सगळं विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्यायचा. बघा, दिनांक 21 जानेवारी 2026 बिनतारीख संदेश. प्रति बघा, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकारी, गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी. माहितीसाठी बघा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 ते 5 ठाणे, पोलीस उपायुक्त मुख्यालय 2 ठाणे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा ठाणे. आता पाठवणार कोण, तर कुणाच्या अध्यक्षतेखाली किंवा कुणाच्या अंडरमध्ये हे पाठवण्यात आलेलं आहे. बघा, पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली हे जे काही बिनतारीख संदेश आहे ते सगळेचे सगळे 1 ते 5 जे ठाणे परिमंडळ त्यांना पाठवण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. तर बघा, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गाची सन 2024-25 ची भरती, म्हणजे जे आता चालू आहे ती 2024-25 ची भरती आता चालू आहे. परत सांगतोय, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गाची सन 2024-25 ची पोलीस भरती दिनांक 11/2/2026 रोजी होणार आहे. सरळ सरळ पहिल्या लाईनमध्ये सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत. ठाणे शहर जे आहे त्याची जी काही भरती आहे फिजिकल ते सरळ 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. सदर भरती प्रक्रियेदरम्यान कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी होणार असून उमेदवारांचे प्राप्त गुण संगणकांमध्ये भरणे सोबत जोडलेल्या यादीतील पोलीस अंमलदार यांना नेमण्यात आलेलं आहे. आता ह्याच्या खाली जी काही यादी दिलेली आहे त्याच्यामध्ये जे नेमणूक केलेले आहे, प्रत्येक जे काही इव्हेंट असेल त्या इव्हेंटला जे अंमलदार असतात किंवा सिनियर लोक असतात त्यांची नियुक्ती ही पोलीस भरतीच्या अगोदर केलेली असते. सो अशा पद्धतीनं थोडक्यात बंदोबस्तच म्हणा, पोलीस बंदोबस्त भरती कामी सांगा. सर बघा, ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर ही जी काही हे आहेत एंट्री जी करतात तुमचे जे फिजिकलचे मार्क आहेत ते फिजिकलचे मार्क, पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आपण नोंदीत स्वरूपात असतात. नंतर तुमचे 3 इव्हेंट झाल्यानंतर त्याच्यावरती सही वगैरे घेतात, किती टोटल पडतात वगैरे ते नंतर भरतात. पण आताच्या घडीला हे जे संगणकावरती नेमणूक केलेले अधिकारी असतील त्यांचा विषय सगळ्यात महत्त्वाचा, त्यांना हजर राहायला सांगितलेलं आहे आणि त्यांचं जे प्रॅक्टिस आहे ते दिनांक ह्याच्यामध्ये दिले 28/1 म्हणजे येत्या 4-5 दिवसामध्ये यांचं जे प्रॅक्टिस आहे ते होणार, लक्षात ठेवायचं. पुढचा पॅराग्राफ बघूयात आपण. तरी सदर अंमलदार यांनी दिनांक 28/1/2026 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस शिपाई भरती प्रक्रियेच्या संगणकांमध्ये गुण भरण्याच्या प्रशिक्षणाकरता संकल्प हॉल पोलीस आयुक्त कार्यालय 4 किंवा 4था मजला ठाणे येथे हजर राहायला सांगितलेलं आहे. म्हणजे 28 तारखेला ह्यांची काय होणार आहे, थोडक्यात प्रॅक्टिस होणार आहे. जे कम्प्युटरवरती हे भरणार आहेत, मार्क भरणार आहेत, असे जे काही अंमलदार असतील त्या सगळ्यांना इथं प्रशिक्षण देणार असणार आहे. सो कुठं काय भरायचं, कसं करायचं, कशा पद्धतीने असणार आहे, चुका करायच्या नाहीत किंवा काय काय. कारण की गेल्या वेळी जर बघायला गेलं तर त्यांच्याकडून काही गोष्टीच्या मिस्टेक झालेल्या होत्या, कारण की लाख मुलांचं जर एंट्री करायची असेल तर त्यांचा माइंडसेट जो आहे किंवा सलग काम करण्याची पद्धत म्हणतात त्याला. सो अशा पद्धतीनं थोडंफार चुका ह्या होत असतात आणि गेल्या वेळी मग ज्या काही लिस्ट होत्या त्या सगळ्या चेंज करायला लागलेल्या होत्या, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं यावेळी सुद्धा तुम्हाला जर मार्क पडत असतील तर आताच सांगतोय, तुमचे 3 इव्हेंट असतील तर 3 इव्हेंटला सही करताना किती मार्क पडलेत ते बघा, त्याचे टोटल किती होते बघा. आणि ज्यावेळी
जे कट ऑफ येतोय किंवा तुमचं मार्क येतात त्यावेळी तुम्हाला बघायला मिळेल. जर तुम्हाला 40 पडले असतील आणि तुम्हाला जर 38 मार्क आले असतील तर ह्यांचीच ती स्पेलिंग मिस्टेक किंवा ह्यांच्याकडून ती मिस्टेक झालेली असते, याची नोंद घ्या. सो गेल्या वेळी जे झालेलं ते परत एकदा सांगतोय. सो 2 मार्क जरी कमी पडले तर गप बसू नका, जाऊन तुम्ही लिखित स्वरूपात अर्ज करू शकताय. पोलीस मुख्यालय किंवा जिथं काही भरती कक्ष असेल तिथं जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि तिथून पुढे मग हे सगळं चेंज होऊन तुम्हाला परत एकदा जे काही हे असेल PDF ती परत एकदा दिली जाते, याची नोंद घ्यायची आहे. सो तात्काळ आणि अतिमहत्वाचं हे बिनतारी संदेश आहे. कुणाच्या अंडरमध्ये? तर श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त प्रशासन ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली हा बिनतारी संदेश आउट झालेला लक्षात ठेवायचं. सो पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की काल नांदेडचं आलेलं होतं आणि आता ठाणे शहरचं सुद्धा आलेलं आहे बिनतारी संदेश. आणि ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी 11 फेब्रुवारीला फिजिकल सुरू होणार म्हणून सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट 28 तारखेला येत्या जे काही अंमलदार असतील, जे मार्किंग स्कोर जो कम्प्युटरमध्ये टाकणार असतील किंवा PDF तयार करायचे असतील, असे जे अंमलदार असतील, असे जे बंदोबस्त कामी बोलवलेले अधिकारी असतील त्यांच्यासाठी ट्रेनिंग होणार आहे दिनांक 28 तारखेला सकाळी 11 वाजता. सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की ठाण्याचं झालं. आता बाकीचं कधी येणार हा एक विषय आहे. बाकीचे जे काही जिल्हे घटक असतील त्यांचं असे काही परिपत्रक येतील का, बिनतारी संदेश येतील का? तर लय तर अजून 30 ते 40% हे जे काही परिपत्रक किंवा बिनतारी संदेश असतील ते बाहेर पडतील. बाकीचे बाहेर पडतीलच असं सांगता येत नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्यांना लेट होणार आहे, अजिबात नाही. असं का डोक्यात पकडू नका. येत्या 25 तारखेपर्यंत सगळंचे सगळं हे होऊन जाणार आहे. दिनांक 5, 3, 4च्या दरम्यान सगळंचे सगळं क्लोज होईल. आणि हॉल तिकीट कधी येणार, कशा पद्धतीनं असणार आहे, काय होणार किंवा काय काळजी घ्यायची, याचे सगळं व्हिडिओचं जे विश्लेषण आहे किंवा मार्गदर्शन आहे ते इथून पुढे तुम्हाला कंटिन्यू राहणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय होता की नांदेडनंतर ठाणे शहरचं सुद्धा बिनतारी संदेशचं जे काही कात्रण आहे ते सुद्धा आलेलं आहे. ते पूर्णपणे विश्लेषण तुमच्यापर्यंत आपण केलेलं आहे. सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या तुम्ही कोणत्याही पोलीस भरतीची तयारी करत असाल, 36 जिल्ह्यातली कोणतेही घटक असेल, त्याच्यामध्ये शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, कोणताही घटक असू दे, 36 जिल्ह्यातलं कोणतीही भरती असू दे, तुम्हाला पोलीस भरतीसाठी सगळ्यात मोठी महाराष्ट्रातील 15,323 प्रश्नसंच असलेली PDF आपण घेऊन आलो, लक्षात ठेवा. सो या PDFमध्ये आपण सगळेचे सगळे विषय कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये मराठी व्याकरण असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, GK असतं, सगळेचे सगळे, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, त्याच पद्धतीनं पाठीमागे झालेले सगळ्या प्रश्नपत्रिका जिल्ह्यावाईज पूर्णपणे विश्लेषण सोडवून दिलेले आहेत. सो ह्याच्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा दिलेले आहेत, अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर 1985-86 पासून ते 2024-25 पर्यंत वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे प्रश्न सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत, लक्षात ठेवा. सो 2100+ पानांची जी PDF आहे ती महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आपली PDF आहे. आणि याच्यासोबत तुम्हाला 99 रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा आपण मोफत देणार आहे, लक्षात ठेवा. ह्या डायट प्लॅनमध्ये 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर, 3 किलोमीटर आणि शॉर्टपुटसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन केलं आहे. वेळेनुसार कधी काय काय खावावं, सगळंचे सगळं, ग्राउंडच्या आधी काय, ग्राउंडच्या नंतर काय, ह्याचं सगळं विश्लेषण तुम्हाला त्या PDF मध्ये दिलेलं आहे. ती 99 रुपयाची PDF सुद्धा तुम्हाला ह्या PDF सोबत मोफत भेटणार, लक्षात ठेवा. सो एकंदरीत 15,323 प्रश्नसंच असलेले PDF प्लस 99 रुपयाचा डायट प्लॅन PDF 700 रुपयाची PDF तुम्हाला आज भेटणार आहे 399 रुपयाला, फक्त आणि फक्त 399 रुपयाला. महाराष्ट्रातून तुम्ही कुठूनही असाल, कुणीही असाल, मुलगी असाल, मुलगा असाल, कुणीही असाल, तुम्हाला घर बसल्या ही PDF 5 मिनिटांमध्ये हवी असेल तर एकच काम करावं लागतंय. या स्क्रीनवरती दिलेल्या WhatsApp नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे, फक्त आणि फक्त एक मेसेज करा. 15,000 PDF असा फक्त मेसेज करा, तुम्हाला 5 मिनिटांमध्ये ही PDF भेटून जाणार, लक्षात ठेवा. सो महाराष्ट्रामध्ये गाजलेली PDF आहे आणि गेम चेंजर असणार आहे. गेल्या वेळी 4,500चा ठोकळा होता PDFचा, यावेळी त्याच्या 3 पटीने 15,000+ आहेत. त्यावेळी 4,500 असताना 53 प्रश्न आलेले होते आणि यावेळी 80+ प्रश्न हे पेपरला असणार, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाची ही गाजलेली PDF आहे. तुम्हाला हवी असेल तर लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या WhatsApp नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. सो एकंदरीत ठाणे आणि नांदेडचं सुद्धा परिपत्रक आलेलं आहे. काल सकाळच्या व्हिडिओनंतर जर 2 परिपत्रक येऊन तुम्हाला मिळत असतील आणि यानंतर सुद्धा मिळणार असतील तर विचार करा 8-9 तासामध्ये आपले अपडेट किती खरे असेल आणि तुमच्यापर्यंत आपण किती लवकर अपडेट देतोय याचा विचार करायचा आहे. सो आपल्या ह्या हक्का चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि तसं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.